हाय, वेलकम टू माय चॅनल. तर काय ना, आज आपण पाहणार आहोत की हाऊ टू नॉट केअर अँड हाऊ टू डिटॅच. म्हणजे काय, तर आपण कधी कधी ओव्हर थिंकिंग केलं जातं, ओव्हर केअर केलं जातं. तर ह्याच्यामध्ये एक छोटंसं अंतर असतं, तर किंवा थोडंसंच अंतर असतं. कधी कधी आपण काळजी तर आपण करतो सगळ्या गोष्टींची, म्हणजे कोणत्या, आपल्याला आपल्या जवळच्या लोकांची, मुलांची, किंवा आपल्या नातेवाईकांची, किंवा आपल्या सगळ्याच गोष्टींची आपण ज्या आसपास आपल्या असतं, प्रॉपर्टी असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, त्याची आपण काळजी तर घेतोच. परंतु त्याच्यामध्ये एक छोटीशी लाईनिंग असते की ती ओव्हर थिंक किंवा ओव्हर केअर आपली झाली नाही पाहिजे. तर याच्यासाठी काही टिप्स येतात, त्या तुम्हाला सांगते. तर तुमच्यासाठी घडणाऱ्या गोष्टींचा उद्देश समजून घ्यायचा. म्हणजे काय, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी उद्देश असतो. त्या गोष्टीमधून आपण काहीतरी शिकतो आणि वाढतो आणि पुढे जातो. तर ह्या गोष्टींवरती आपण लक्ष द्यायला पाहिजे की आपण ओव्हर केअर करण्यापेक्षा. आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आपण शंका घेतो. म्हणजे काय, तर बऱ्याचदा आपल्याला शंका यायला लागते की अरे, मी करते ते बरोबर आहे का, मी करते ते योग्य आहे का, किंवा अरे, आपलं जे काही चाललंय ते खरंच योग्य आहे का, किंवा आपला रस्ता बरोबर आहे का. परंतु शंका न घेता स्वतःच्या किमतीबद्दल शंका घेणं नैसर्गिक आहे. परंतु आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि क्षमतेवर जर खरंच विश्वास नसेल ना, तर किती चांगली गोष्ट करू द्या आणि किती मोठी करू द्या, ती आपल्याला छोटी वाटायला लागते. तुम्ही आधीच जिंकलात. 3 नंबर काय आहे, तुम्ही आधीच जिंकलात. आपण आतून खंबीर असलो की आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण आधीच यशस्वी आहोत हे सिद्ध व्हायला लागतं. म्हणजे कसं बघा, आपण जर स्वतःला म्हटलं की हा, मी जे करतोय ते बरोबर आहे, मी जे करतोय ते बरोबर आहे, किंवा मी करते ते बरोबर आहे, तर समोरच्यालाही ते बरोबर वाटायला लागतं. आणि आपलं जसं बॉडी लँग्वेज असेल, आपलं जसं वागणं असेल, त्या पद्धतीत समोरच्याला पण ते वाटायला लागतं की हां, हे करेक्ट आहे म्हणून. आणि आपला कॉन्फिडन्स जर लो असेल तर नक्कीच ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात किंवा आपल्याला पण कमी लेखायला सुरुवात करतात. त्यानंतर चौथं, खूप परिपूर्ण होण्याचा आपण प्रयत्न करू नये. खूप आपल्याला बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अरे, मी म्हणजे हे शिकलो किंवा ही माहिती घेतली खूप सारी की मग मी परिपूर्ण होईन, किंवा मग मी हे काम करीन, आता जे चाललंय त्याच्यापेक्षा मी काहीतरी हे मिळवल, इतके पैसे मिळवल, किंवा इतके दिवसांनी मी माझं काय जे टार्गेट आहे ते पूर्ण करेल. परंतु परिपूर्ण असं काहीच नसतं. तर परिपूर्ण होण्याचा आणि अतिप्रयत्न केल्याने आपला तणाव वाढतो, हे मात्र खरंच खरं आहे. आणि स्वाभाविक व्यक्तिमत्व आपलं हरवतं. म्हणजे आपण जे नॅचरल आहे, आपलं जे नॅचरल वागणे, बोलणे, हे खरंच हरवलं जातं. म्हणजे आपण कोणाची तरी बरोबरी करतो किंवा कोणाच्यासारखं तरी बनण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मात्र तसं नक्कीच होतं. तर ह्याच्यावरती आपण स्वतःच्या कॉन्फिडन्सवरती किंवा स्वतःच्या अस्तित्वावरती थोडा विश्वास ठेवायला पाहिजे. स्वतःच्या बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत ही खरंच एक वेगळी आयकॉनिक असू शकते, याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. बऱ्याचदा आपण आपलं एक कोणतरी आयडल बनवतो आणि त्याच्यासारखं होण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. बनावा, आपण त्याची काही गुण घ्यावात, परंतु आपण आपलं अस्तित्व हरवू देऊ नये. त्यानंतर आपल्या भावनावर नियंत्रण मिळवावं, हे पण खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठंही असू द्या, आपल्या भावनावर नियंत्रण पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, खरंच भावनावर नियंत्रण असणं किती गरजेचं आहे हे बरेच ठिकाणी आपल्याला म्हणजे काही उदाहरणं देऊन आपल्याला सांगता येतील. जसं की समजा एखादा व्यवसाय करत असू, तिथं भावनावरती नियंत्रण, भावनेवर कोणताही व्यवसाय चालत नाही, तिथं भावनेवरती नियंत्रण ठेवावं लागतं. किंवा कुठं प्रवासावरती गेलो तर आपल्याला बऱ्याचदा वाटायला लागतं की अरे, समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा काहीतरी त्याच्याकडे आहे, भारी आहे, असं एखाद्या ग्रुपमध्ये जर आपण गेलो तर, आणि तिथं आपण आपल्या स्वतःला जर लो 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 फील करत गेलो तर येऊपर्यंत आपण आपल्या स्वतःचं इतकं स्वतःचं क्रेडिट स्वतःला डाऊन करत चालतो की स्वतःचा कॉन्फिडन्स पूर्ण हरवला जातो. किंवा कधी कधी आपली तुलना आपण स्वतःची इतरांशी खूप जास्त करायला लागतो. ते श्रीमंतीचा असू द्या, दिसण्याचा असू द्या, वागण्याचं, बोलण्याचं, स्टेटसचं. परंतु असं काही नाही. प्रत्येकजण साध्या ह्याच्यातूनच मोठा झालेला असतो. त्यांनी पण स्वतःवरती मेहनत घेतलेली असते, म्हणून तो तसा बनलेला असतो. आपण आपल्या पद्धतीत आपल्या स्वतःवरती मेहनत घ्यायची. आणि खरं तर आपण स्वतःही एक आयकॉन असतो, हे मात्र कधी खरंच विसरू नये कोणत्याच गोष्टीमध्ये. त्यानंतर भावनावर जर नियंत्रण मिळवलं तर हे आत्मविकासासाठी किंवा आत्मविश्वास मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते योग्य प्रकारे व्यक्त केलं पाहिजे आपण आपल्या स्वतःच्या भावना. त्यानंतर 6 नंबर, ऊर्जा देवाणघेवाण समजून घ्या. म्हणजे कसं, समजा आपल्या सभोवताली ऊर्जा आणि लोकांकडून मिळणारी ऊर्जा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे कसं, समजा आता बऱ्याचदा आपण कुठं एखाद्या कार्यक्रमाला जातो, कुठंही एखाद्या कार्यक्रमाला गेलं, तिथं आपण जे लोकांशी बोलतो किंवा आपण चांगल्या एखाद्या लोकांचं लेक्चर ऐकायला गेलो, तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ते लोक जे काही सांगतायत त्या बोलण्याचा आपल्यावरती इतका इम्पॅक्ट पडतो ना, आपण येऊच तर. किंवा आता मध्ये
छावा पिक्चर आला होता, त्याचा किती इम्पॅक्ट पडला सगळीकडं. तर त्याच्या पद्धतीत कारण त्यांचे जे वाक्य आहेत, कवी कलशचे जे शब्दांची फेक आहे किंवा त्यातले जे संभाजीचं पात्र आहे त्यांनी केलेलं ते सगळं ॲक्टिंग आहे, ह्याची किती मोठी छाप होती. तर आणखी किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये आपण जे व्हिडिओ पाहतो किंवा आपण जे काही वाचतो, आपण जे काही आपल्याला आसपास जे लोक असतात त्यांची जी ऊर्जा आहे याची सुद्धा एक देवाणघेवाण होते. तर ही ऊर्जा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्याकडे आपण लक्षच दिलं पाहिजे. त्यानंतर जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्याकडे नक्कीच येईल, हे मात्र खरं आहे. तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी असेल, बऱ्याचदा आपण खूप प्रयत्न करतो एखाद्या व्यवसायात, एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कोणतीही गोष्ट करण्यामध्ये, आणि ती गोष्ट होतच नाही आणि मग ते आपण इतके प्रयत्न केल्यामुळं ती गोष्ट खरं तर आपल्या बाबतीत होणार नसते. हे ते प्रयत्न सोडून द्यायला पाहिजेत आणि दुसरी कोणती गोष्ट आपण ट्राय करायला पाहिजे. कारण आपण हे शोधत नाही की अरे याच्यात नाही तर याच्यात मी काहीतरी करू शकल, आणि बऱ्याचदा आपण एकाच गोष्टीमध्ये अडकून पडायला होतो किंवा रुटीनमध्ये अडकून पडायला होतो. तर जी काही ती तुम्हाला नक्कीच मिळेल, म्हणजे तुम्ही घाई करू नका ती मिळवण्यासाठी. तर ती गोष्ट आपोआप नक्कीच, आपण फक्त प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत, परंतु ती गोष्ट नक्कीच आपल्यापर्यंत येईल. आणि त्यानंतर 9, आत्मा शिकण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी येथे आहे. आत्म्याचा हा प्रवास शिकण्याचा, समजून घेण्याचा आणि शेवटी मुक्त होण्याचा आहे. म्हणजे काय, बऱ्याचदा आपण आपल्या सोलला खरं तर पाहिलं तर आपला आत्मा जन्म घेतो आणि जातो, हेच त्याचं मुख्य ध्येय आहे. आणि बऱ्याचदा आपण आपल्या मृत्यूला खरं तर घाबरतो, परंतु मृत्यूला आपण घाबरतो कधी, ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःचं अस्तित्व किती आहे हे स्वीकारत नाहीत. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण खूप वर्ष जगू, खूप वर्ष हे सगळं चालू ठेवू, परंतु खरं तर सत्य हेच आहे की आपण कधीतरी जाणार आहेत. आणि तसं काम आपण थोडंसं करायला पाहिजे. की बऱ्याचदा आपल्याला वाटतं हे ऐश आराम हे सगळं आपण खूप काळ आपण जगू शकू, परंतु ते तसं नसतं. तर हा आत्म्याचा एक प्रवास आहे, तो आत्म्याचा प्रवास आपण चांगल्या पद्धतीत करण्यासाठी आत्म्याला ट्रेन केलं पाहिजे किंवा आपल्या आत्म्याशी संवाद तरी साधला पाहिजे. आत्म्याशी जर आपलं कनेक्शन असेल तर नक्कीच आपल्याला म्हणजे प्रवास थोडासा का वेळेला पण चांगला वाटणार. म्हणजे प्रवास चांगला म्हणजे कसं, आत्म्याशी कनेक्शन असतं म्हणजे कसं, आपण आपल्या स्वतःशी कनेक्शन असतं, तर तो झाला पाहिजे. त्यानंतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील, पण त्यात ठीक आहे. लोकांनी जरी चुकीचं समजलं, बऱ्याचदा आपण जे करतो त्या गोष्टीला पहिल्यांदा जे करतं ना त्याला विरोध तर हा होतोच, नक्कीच होतो. परंतु आपण विरोध पाहून जर आपण काम थांबवलं तर, आणि ते काम जर थांबवलं तर आपण प्रयत्न करणं सोडून देतो. आणि जर आपण लोकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केलं आणि काम करत राहिलो तर आपल्याला एक दिवस यश नक्की मिळतं, आणि तेच लोक आपल्या यशामध्ये सामील होण्यासाठी, सेलिब्रेशनसाठी नक्कीच येतात. आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला बी नक्कीच पुढं तेच येतात. तर प्रत्येक जण आपल्याला समजून घेईलच असं नाही, तर त्याबद्दल खूप विचार करण्याची गरज नाही. बऱ्याचदा हे खरंच म्हणजे आपण म्हणजे लोकांना आपण किती खरं आहे किंवा किती करेक्ट आहेत हे खरंच समजून नाही सांगू शकत. आपण आपल्या स्वतःला जेवढं ओळखतो तेवढं समोरचा नाही ओळखत. तर आपण इतकं बी इम्पॉर्टन्स समोरच्याला देऊ नये की आपण स्वतःला कमी समजायला लागू किंवा स्वतःला चुकीचं समजायला लागू. एखाद्यानं 11 नंबर, एखाद्यानं नाकारलं तरी तुम्ही स्वतःला ओळखा. म्हणजे इतरांनी नकार दिला तरी त्याचा तुमच्या आत्मसन्मानावर परिणाम होऊ देऊ नका. बऱ्याचदा आपण काही जर काम करत असलो तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला नकार पचवावेच लागतात, बऱ्याच ठिकाणी. परंतु हा नकार काहींना पचवणं खूप अवघड जातं, परंतु नकार पण पचवता यायला पाहिजेत. जर नकार नाही पचवले, आपण नो नाही पचवलं तर आपण उभे कसे राहणार. कारण काय होतं, बऱ्याचदा त्यांनीच आपण आपला स्वतःचा कॉन्फिडन्स कमी करतो. अरे होऊ शकत नाही, होणार नाही, हेच शब्द आपल्या मनात घोळायला लागतात. परंतु तसं न होता आपण आपला कॉन्फिडन्स कमी न होऊ देता प्रयत्न सोडायचे नाहीत. आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीला लगेच ती सिद्धता मिळत नाहीच. म्हणून आपण प्रयत्न खरंच करत राहायला पाहिजेत आणि नकाराला आपण सामोरं गेलं पाहिजे. जुन्या गोष्टी सोडून दिल्या, 12 नंबर पुढचं, जुन्या गोष्टी सोडून दिल्या की नवीन गोष्टी मिळतात. म्हणजे कसं,
नवे आयुष्य सुरू करायचं असेल तर जुन्या गोष्टींना आपण मागं सोडलं पाहिजे, म्हणजे भूतकाळ आपण सोडला पाहिजे. बऱ्याचदा आपण भूतकाळात खूप अडकून पडतो, खूप भूतकाळात आपण रिपीट होत राहतो, त्या विचारात आपण गुंततो. परंतु नवीन गोष्टी जर आपल्या आयुष्यात यायला पाहिजे असतील तर जुने कपडे असू द्या, जुन्या गोष्टी असू द्या, जुने विचार असू द्या किंवा आपलं जुनं रुटीन असू द्या, त्यात जर आपण काही बदल नाही केला तर नवीन गोष्ट येणार नाही, नवीन गोष्टी आपण शिकणार नाही. तर ते एक बदल आपण केला पाहिजे. त्यानंतर निर्णय घेताच जीवन झपाट्याने बदलतं. पहा, कधी कधी आपला एक छोटासा निर्णय सुद्धा खूप मोठा बदल घडवतो आपल्या मध्ये. तर त्यासाठी आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी, आपण नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी स्वतःला नेहमीच आपण तयार केलं पाहिजे. तर नवे आयुष्य सुरू करायचे असेल तर जुन्या गोष्टींना आपण मागं सोडू. तर ह्या ज्या काही आपल्या टिप्स आहेत, ह्या ज्या काही गोष्टी येतात, त्या जर आपण थोड्याशा आपण स्वतःच्या मनावरती घेतल्या किंवा थोड्या आपण जर स्वतःला रोज काही ह्या गोष्टी शिकवत राहिलोत किंवा ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यात थोडा का होईना पण बदल व्हायला सुरुवात होईल. तर ह्या मला तरी चांगल्या उपयोगात पडलेल्या काही टिप्स येतात, त्या मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग कुणाला तरी नक्की होईल याच्याबद्दल मला नक्कीच आशा आहे. तर थँक्यू.